स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर माझे व्हिडिओ खूप असे उशिरा येतात कारण मला व्हिडिओ शूट करायला एडिट करायला अजिबात वेळ भेटत नाही, कारण मी एका स्कूलमध्ये जात आहे। तर मला एका स्कूलमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब लागला आहे टीचिंगसाठी। तर तिथे मी जात आहे, त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे शूट करत नाही आणि घरातील कामं वगैरे असतात ते पण करून घ्यावे लागतात। आणि तसेच मी ब्लाऊज वगैरे शिवत असते, तर माझ्याकडे ब्लाऊज पण खूप असे ब्लाऊज पण आले होते, तर ते पण मला वेळेवर द्यायचे होते, त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही। तर आत्ता म्हटलं तुम्हाला सांगावा माझ्यासाठी जी खुशखबर आहे, तर तुम्हाला कशी वाटली माझी खुशखबर ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। कारण मला एका स्कूलमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचिंगसाठी जॉब मिळाला आहे। तर बघा आता याच्या पुढे तुम्ही तर इथे आता मी मस्त अशा आठवडेभराच्या वाटण्याची वगैरे तयारी करून घेते। आणि संडे असल्यामुळे घरातील बाकीची जी कामं असतात आठवडेभराची तर ती मी सर्व करून घेते, कारण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे स्कूलमधून आल्यानंतर उन्हाचे स्कूलमधून येतो 1 वाजता आम्हाला स्कूलमधून यायला, मला आणि माहीला। मग घरात सकाळी सर्व कामं वगैरे करून जाते, दुपारचं जेवण वगैरे पण कपडे वगैरे असतात मग ते आल्यानंतर धुवावे लागतात आणि नंतर मग थोडा आराम पण, कारण उन्हामधून आल्यामुळे काम वगैरे होत नाही। मग त्यामुळे व्हिडिओ वगैरे मी काही जास्त शूट केले नाही आणि होते असे 2-3 व्हिडिओ शूट वगैरे केलेले, तर ते मी एडिट वगैरे करून तुम्हाला शेअर केले आहेतच। तर आत्ता इथे मस्त असं वाटण वगैरे मस्त कटिंग करून घेतलं आहे, आता ते भाजून वगैरे करून मस्त असं वाटण वगैरे तयार करून घेईल। आणि हो, माझा यूट्यूब चॅनल पण असंच कंटिन्यू राहील, त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा। माझ्या अजून जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी खूप असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन। म्हणजे मी आता स्कूलमध्ये जात आहे, तर मी छोट्या मुलांना शिकवत आहे, तर त्यांना ॲक्टिव्हिटी वगैरे असतात, तर त्यांना कसं शिकवते कसं नाही ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। त्यासाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आता वाटण्याची तयारी वगैरे झाली आहे, आता भाजून वगैरे झाला आहे, त्याच्यानंतर वाटून वगैरे घेऊन मस्त डब्यामध्ये पॅक करून 8 दिवसासाठी वाटण वगैरे तयार करून घेतला। त्याच्यानंतर मिस्टरांनी मस्त मुलांसाठी मटणची भाजी वगैरे आणली होती, तर भाजी वगैरे शिजवून घेतली, नंतर भात वगैरे टाकून घेतला। ते काही मी याच्यात शेअर केलं नाही, कारण नेहमीच काय ते टाकायचं। तर ते पण झालं ना, भाजी शिजत होती तोपर्यंत पीठ पण संपलं होतं तांदूळ आणि गव्हाचं, तर ते पण आणलं होतं, ते पण लगेच चालून घेतलं, कारण मग सकाळी लवकर उठल्यानंतर पटकन असं पीठ चाललेलं असला पटकन घेतला की चपाती किंवा भाकरी बनवता येते। तर ते पण मी काही याच्यामध्ये शूट वगैरे केला नाही, कारण नेहमी मी असं करतच असते 8 दिवसात 15 दिवसात मी असं पीठ वगैरे चालून तांदूळ वगैरे चालू ठेवत असते। तर इथे तुम्हाला दाखवते मटणची भाजी वगैरे शिजवलेली, तर बघा किती छान। आणि त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे झाला, आराम वगैरे केला। तर माझा एक ब्लाऊज होता, तर मी अर्धा शिवला होता आणि अर्धा बाकी होता, तर आता तो मग थोडा वेळ आराम करून झाल्यानंतर मग उठले, चहा वगैरे घेतला, घरातील बाकीची जी कामं वगैरे होती 5-5:30च्या दरम्यान मग मी माझा ब्लाऊज शिवायला बसले, म्हणजे ब्लाऊज पूर्ण करून घेतला। त्याच्यानंतर एक साडी पण होती, म्हणजे ह्याच ब्लाऊजवरची साडी होती, तिला फॉल वगैरे लावायचा होता, मग तो पण लावून घेतला लगेच आणि त्याला हात शिलाई वगैरे करून घेतली। असे करता 6:30 वाजले होते। मग नंतर आपली घरातली सायंकाळची कामं वगैरे करून घेतली, तर ते काही मी शेअर केलं नाही। आणि हो, माझा यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, कारण प्रायव्हेट स्कूलमध्ये मला जॉब भेटला आहे, पण मी जॉब पण करणार आहे आणि यूट्यूब चॅनल पण चालू करणार आहे। जसं मला 15 दिवसात किंवा 8 दिवसात मला व्हिडिओ अपलोड करता येईल तसं मी करेल, आणि नक्की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा। तर आत्ता मी व्हिडिओचा करत आहे एंड। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझी खुशखबर तुम्हाला कशी वाटली, आनंदाची बातमी कशी वाटली, कारण मला गुरुपुष्य मुहूर्ताच्या दिवशी जॉब मिळाला आहे। आणि गुरुपुष्य मुहूर्ताच्या दिवशी जर आपण कुठल्या कामाला व्यवसायाला किंवा कशाला सुरुवात केली तर नक्कीच आपली प्रगती होते, आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली, मला एका स्कूलमध्ये मस्त असा जॉब मिळवून दिला आहे आणि गुरुपुष्य मुहूर्ताच्या दिवशीच मला हा जॉब मिळाला आहे। तर बघू आता पुढे आपली प्रगती होते की अधोगती होते, पण नाही, मिळालेल्या संधीचं सोनं नक्की करायचं आणि नक्की आता पुढे जायचं, पुढे जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणारच आहे। तर आत्ता व्हिडिओचा एंड करणार आहे। तर इथे मी आता साडीला फॉल लावून झाला आहे, बिडिंग वगैरे पिको करून झाला आहे, तर आता इथे मी हात शिलाई वगैरे करून घेते। तर चला मग आता व्हिडिओचा एंड करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।